जैन मित्रांनो, आपल्या समोर तर आनंदाची बातमी आलीच आहे की पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया ही 1 नोव्हेंबर पासून चालू होणार आहे आणि उद्या 27 ऑक्टोबर पासून ही जाहिरात येणार आहे, आपल्यापर्यंत प्रसिद्ध होणार आहे। तर अशा पोलीस भरतीच्या वातावरणामध्ये पण आपल्या पोलीस भरतीच्या मुलींमध्ये हे दोन गट पडलेले आहेत की या बातमीला कोणी म्हणते की ही बातमी खोटी आहे तर कोणी म्हणते खरी आहे। ज्यांना ही बातमी खोटी वाटत असेल त्यांनी आपलं निवांत आराम करायचा, काही टेन्शन घ्यायचं नाही, जे चालू आहे ते चालू द्यायचं। आणि ज्यांना ही बातमी खरी वाटते अशा मुलींनी पेटून उठायचं आहे। सोबतच पूर्णचा पूर्ण आपल्या अभ्यासाची गती, ग्राउंडची गती वाढवायची आहे आणि नियोजनबद्ध आपल्याला अभ्यास करावा लागेल आता, कारण की उद्या जाहिरात प्रसिद्ध होऊन जाईल आणि 1 नोव्हेंबर पासून आपली अर्ज प्रक्रिया चालू होत आहे। आणि जिल्हा निवड कशी करायची, कोणत्या बेसवर करायची, कॅटेगरी वाईज आपण कसा विचार करायचा, सर्वच्या सर्व कॅटेगरी वाईज पण मी पूर्णच्या पूर्ण लिस्ट मागच्या 2-3 वर्षाच्या, आता जे 23 मध्ये 24 मध्ये ह्या मेगा भरत्या झाल्या, यांच्या मागच्या 2 वर्षाच्या मी कॅटेगरी वाईज सर्वच्या सर्व लिस्टा मी काढलेल्या आहेत, जे की मी तुमच्या समोर तुम्हाला समोरच्या व्हिडिओत सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी तुम्हाला समोर आपलं सिलेक्शन तर तुम्हाला माहितीच आहे की जेमतेम 50-70 माझ्या मते तरी 50 ते 60% आपलं सिलेक्शन हे जिल्हा निवडीवर असते। पण जिल्हा निवड कशी करावी, कोणत्या बेसवर करावी, कोणत्या गोष्टींचा विचार करावा, तर प्रत्येक कॅटेगरीचा विचार करून, होमगार्डचा विचार करून, माजी सैनिकचा विचार करून सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये, समोरच्या व्हिडिओमध्ये मी कॅटेगरी वाईज म्हणजे एससीचा एक स्पेशल व्हिडिओ, ओबीसीचा एक स्पेशल व्हिडिओ, असे मी व्हिडिओ बनवत राहील, जे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वची सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आणि समोरच आता एससीचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी, जिल्हा निवड कशी करावी, एसबीसीचा, एसटीचा, ओबीसीचा, ईडब्ल्यूचा, अशा प्रत्येक कॅटेगरीचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की त्यांनी कोणता जिल्हा निवडायला पाहिजे। पूर्णच्या पूर्ण आमच्या म्हणजे ज्याचं ग्राउंड कमी असते, कोणाचं पेपर बेस्ट असते, अशा सर्व गोष्टींचा मी विचार करून पूर्णच्या पूर्ण तुमच्या समोर मांडणार आहे की जिल्हा निवड कशी करावी, काय करावी। उद्या तर जाहिरात प्रसिद्ध होणारच आहे, त्यामुळे आता आपण जेमतेम 5 ते 6 जिल्ह्यांच्या जागा आलेल्या आहेत कॅटेगरी वाईज, पण त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पूर्णच्या पूर्ण माहिती मी तुमच्या समोर देत राहील। तर यामध्ये अशा वातावरणात पोलीस भरतीचे 2 गट जे पडलेले आहेत की व्हायरल म्हणजे आपला जो व्हायरल फोटो, तसेच आपल्याला माहितीच आहे की पोलीस महासंचालक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सर्व जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आपले आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा पूर्णच्या पूर्ण समावेश होता। त्यांना काही वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना सर्व सूचना आपल्या पूर्णच्या पूर्ण जिल्ह्याला मिळालेल्या आहेत। पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर्व काही क्लिअर झालेलं आहे की आपली जाहिरात ही वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, तसेच वर्तमानपत्रात पण प्रसिद्ध करावी, असं पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांना सूचना दिलेल्या आहेत। सोबतच अशा वातावरणात आपण कोणत्या गोष्टींचा हे करायला पाहिजे, तर उद्या तर जाहिरात येणारच आहे, पण आपण जिल्हा निवड कशी करावी, काय करावी, कोणत्या बेसवर करावी, फॉर्म कुठे भरावा, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणता जिल्हा बेस्ट राहील आणि कॅटेगरी वाईज फॉर्म भरताना कोणत्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, अशा सर्व होमगार्डसाठी कोणती जागा बेस्ट राहील, सर्व कॅटेगरींचा आपण विचार करून मी प्रत्येक कॅटेगरीचा व्हिडिओ बनवणार आहे। म्हणजे एससीचा वेगळा, ओबीसीचा, ईडब्ल्यूएचचा आणि सर्व काही अशा गोष्टींचा आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व करून एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। तर त्यामध्ये ज्यांना असं वाटत आहे की ही बातमी खोटी आहे, त्यांनी काही निवांत राहायचं, आपलं जे दिनचर्या चालू आहे ते चालू ठेवायची। पण ज्यांना वाटते की ही बातमी खरी आहे की खोटी आहे, हे 2 ते 3 दिवसात आपल्या समोर येणारच आहे, जेणेकरून सर्व काही क्लिअर होऊनच जाईल की ही बातमी खरी आहे की खोटी आहे। त्यामुळे आपल्या अशा खोटी बातमी ही बातमी तर खरीच आहे, जेणेकरून, कारण की उद्या तर जाहिरात येऊन जाईल, सर्व काही डिक्लेअर होऊनच जाईल। त्यामुळे कोणाच्याही गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपला अभ्यास, आपलं ग्राउंड योग्यरित्या म्हणजे आपल्या ग्राउंडचा अभ्यासाची गती वाढवावी। तसेच सोबतच आता जिल्हा निवड कशी करावी मी तुम्हाला पूर्ण उद्या तर जाहिरात येईल, तर पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला
सांगेल, पूर्ण म्हणजे सर्व कॅटेगरी वाईज सांगेल. जय हिंद.